आज कुदांडे परिवाराच्या वतीने आयोजित स्वर्गीय तीर्थस्वरूप मोहन मामा भालचंद्ररावजी कुदांडे म्हणजे माझ्या बहिणीचे मामी सासरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित पुण्यस्मरण नामवर्ष श्राद्ध। मामांच्या पश्चात या परिवारामध्ये त्यांचे एक भाऊ, त्यांची एक भाऊजाई आणि त्यांच्या बहिणी, एक मुलगा, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यामध्ये श्री बापूराव भालचंद्ररावजी कुदांडे, त्याचप्रमाणे श्री गणेश बापूराव कुदांडे पुतणी श्रीमती ज्योतिताई मोहनरावजी कुदांडे आणि त्यांचा मुलगा कुमार गौरव। या कुदांडे परिवाराच्या दुःखाला 1 वर्ष होते। आमचं दुःख अजून ताजंच आहे। या 30 तारखेला वडिलांचा 2रा महिना येतो, 2रं मासिक श्राद्ध। वडिलांचं आणि मामाचं किती प्रेमाचं नातं होतं, किती प्रेमाचा संबंध होता कदाचित नवीन पाहुण्या रावळ्यांना माहिती नसेल, पण मुळात माझी बहीण कांडेकराच्या घरात दिली, ती सोयरी बापूसाहेब मामानीच केली। म्हणजे माझ्या बहिणीला ते वडिलांच्या ठिकाणी होते, दूर होते, पण माहेराची कधी कमतरता वाटत नव्हती। 2 महिन्यापूर्वी दुश्मनाच्या आयुष्यात येऊ नये आणि वैऱ्याच्या जीवनात येऊ नये ती रात्र आम्हाला भोगावी लागली। आता 3 दिवसांनी त्या घटनेला 2 महिने पूर्ण होत आहेत। मागे मामा एक पप्पाचं गंगापूजन झालं आणि त्या दिवशी आम्ही अल्बम काढला होता प्रतीक्षाच्या लग्नाचा। त्यावेळी एकाच पानावरती वर आदित्य होता, एका फोटोमध्ये वाटं लावत असताना म्हणजे बिदाई करत असताना छोटे मामा होते आणि वडील होते। वडील रडत होते माझे बहिणीला वाटं लावत असताना, तर वडिलाच्या खांद्याला मोहन मामाने हात लावलेला होता आणि वरती आदित्यचा फोटो होता। तो फोटो पाहिल्यानंतर आम्हाला दिवसभर करमत नव्हतं। कुणी कोण्या कोपऱ्यात जाऊन रडायचं, फक्त जो समजावायला जायचा ना तोच रडत बसायचा। आत्तापर्यंत 1000 लोकांना मी धीर देत होते कीर्तनातून, आत्तापर्यंत हजारो लोकांची समजूत घालत होते। वेदांत तोपर्यंत असतो जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सांगतात। ज्याचं जळतं ना भाऊ त्याला कळतं, पर दुःख शीतळ असतं। जोपर्यंत दुःख तुमच्यावरती कोसळत नाही तोपर्यंत त्या दुःखाची तीव्रता कधी कळतच नाही। असं वाटलं नव्हतं कधी का एकाच फोटोच्या पानावर असलेले 3 जण काळाच्या आणि पडद्याच्या आड होतील। मामांच्या बाबतीत तसं फार लहानपणीपासून वनवास झाला। लहान असताना आई वारली आणि ज्यावेळी खायचे प्यायचे दिवस आले, मुलगा मोठा झाला, त्यावेळी मामाच राहिले नाही। पण नियतीच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही। घरात कुटुंबाचा सगळ्यात जास्त जीव असेल तर तो शेंडी फळामध्ये असतो आणि कांडेकर परिवारातही तेच झालं, शेंडी फळच गेलं। कुदांडे परिवारातही तेच झालं, शेंडी फळच गेलं। आणि हा सगळा संघर्ष करत असताना मी मानिल बापूसाहेब मामाला की एवढ्या सगळ्या संघर्षामध्ये मायबाप गेल्यानंतर लहान लहान भावांना माय नसताना प्रेमाचा पाना पाजणं आणि कुठलाच आधार नसताना त्या लहान बहीण भावांना लहानाचं मोठं करणं, खऱ्या अर्थानं संप्रदायाला निवृत्ती दादा भेटले तसे या कुदांडे परिवाराला बापूसाहेब मामा निवृत्तीनाथांसारखे सांभाळ करण्यासाठी भेटले। हे मला मनाच्या मोठेपणानं म्हणावं असं वाटतंय। एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा। भाऊ कसा असावा हे रामायणात पाहून शिकावं। कसा असावा भाऊ हे लक्ष्मणाला विचारा, लक्ष्मणजी सांगतील माझ्या भावासारखा भाऊ असावा। कसा असावा बाप हे रामाला विचारा, रामप्रभू सांगतील आमच्या बापासारखा बाप असावा। कशी असावी आई हे रामप्रभूला विचारा। कसा असावा मुलगा हे कैकेयीला विचारा। मी कौशल्याच्या आधी सांगेल, कैकेयीला विचारा। कैकेयी सांगेल की माझ्या रामासारखा मुलगा असावा। कसा असावा प्रपंच एकदा रामायणाकडे पहा। आदर्श दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा म्हणजे रामकथा। आणि बहुतांश रामासारखा भाऊ भेटणं हे फार दुर्लभ असतं। आता कलियुगात तर भाऊ भेटणं, एक भाऊ पंढरपूरला गेला तर दुसरा भाऊ त्याच्या गंजीतल्या पेंड्या उपशितो। अरे बांधासाठी भांडणारे आम्ही अवलादी, ईदवाऱ्या बांधासाठी भावाच्या अंगावर कुऱ्हाडी घेऊन
त्याच्या घशात कुऱ्हाडी घालणारे आम्ही अवलादी. कलियुगाचं वातावरण फार दूषित झालं माईबाप. आज भावासाठी जीव देणारे कदाचित भाऊ तुम्हाला कमी पाहायला भेटतील. मला आमच्या सासूबाईंच्या आईंच्या मुखातून नेहमी पाहायला भेटतं की माईबाप मेले पण भाऊ आणि भाऊजाई आमच्यासाठी आईच झाली. आम्हाला भावाचे आणि भाऊजाईचे म्हणजे बापू मामाचे आणि मामीचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आणि उपकाराची जाणीव ठेवणारे भाऊ आणि बहीण भेटणं याला सुद्धा पुण्य लागतं माईबाप. आता मी जवळची, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. किती संकट आले आणि मामाला कमी वयात शुगर आणि बीपी होण्याचं कारणच ते. ज्याला कमी वयात संघर्ष करावा लागतो. मायबापाविना जीवन जगणं ही गोष्ट काय असते माईबाप? हे ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्याचे मायबाप जातात बालपणी. बालपणात माणसाची माय मरू नये, तारुण्यात कपाळाचं कुंकू जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा जाऊ नये. हे तिन्ही दुःखांना पचवण्याच्या पलीकडे असतात. बालपणामध्ये माई गेल्यानंतर काय घडतं? माझी विनंती असेल, क्षणाचा राग असतो माझ्या ताईंनो, पण त्या क्षणाच्या रागासाठी घासले टांगावरती घेऊन नका. राग क्षणाचा असतो. प्रत्येक गोष्टीला पर्याय. यायचं काय घेऊन बसले तुम्ही? हे 6 महिन्यात दुसरा जोड लवीत येतं. फक्त 2 गोष्टी होतात. लेकराला माय राहत नाही आणि मायबापाला लेक राहत नाही. दुसरी तिसरी पोरग असेल, शाळेत गेलं आणि मॅडमने इतकं मारलं त्याला, थोबाड तोंड्या, उद्यापासून जर मळालेले कपडे घालून आलास ना तुला बाहेरच उभं करीन म्हणे. अजिबात शाळेत यायचं नाही मळके कपडे घालून. पोरग रडत होतं. त्या मळालेल्या शर्टाने स्वतःचे डोळे पुसीत होतं. दप्तर उचललं पाठीवरती, खालीवर गुंड्या लागलेल्या मळालेलं शर्ट. पोरग घरी नाही गेलं. पोरग गेलं डायरेक्ट थाप देत चला. पोरग थेट गेलं ते स्मशानभूमीमध्ये. 10 दिवसापूर्वी ज्या पोराची माय त्या स्मशानभूमीच्या जागेवर जाळलेली होती. पोरग त्या मातीत गेलं आणि धाय मोकलून रडू लागलं. आई, तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. बघ ना ग आई, शर्ट किती मळालाय, कोणीच धुतला नाही ग. पोरानं शर्टाच्या गुंड्या काढल्या आणि पाठ केली माईकडं. जिथं जाळलं ना, बघ ना मॅडमनं किती मारलं. का मारलं माहिती? तू नव्हतीस ना. 10 दिवस झाले आई. मी विचारतो आई कुठं गेली? सगळे मारतात जाळी ना, तिथं जाऊन झोपलेली. आई, तुझी झोप झाली असली तर घरी चल ना ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी आंघोळ घातली नाही. 10 दिवस झाले आई, माझे कोणी कपडे चांगले धुतले नाही. 10 दिवस झाले ग आई, मला कोणी प्रेमाने 2 घास भरवले नाही. 10 दिवस झाले ग आई, कोणी प्रेमाने कुशीत घेऊन मला झोपी घातलं नाही. बघ ना मॅडमने किती मारलं. तू नव्हतीस ना. तू जर आलीस आणि तू जर माझा ड्रेस धुतलास ना तर मॅडम नाही मारणार मला. चल ना ग आई घरी, तुझी झोप झाली असली तर चल ना ग. बालपणामध्ये ज्याची माय जाते मायबाप त्याला किंमत कळते गऱ्या. तारुण्यात बालपणा ज्याचा बाप जातो त्याला कळतं की बापाची किती किंमत असते. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय शेजारचा असतो का? बाप हा बाप असतो गड्या मायबाप. हजारो नाती गोते एका बाजूला आणि एकटा बाप एका बाजूला. आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर किती कोटी रुपये ओतले म्हणजे गेलेला बाप आता आपल्याला परत विकत घेता येईल. एखादा माणूस जर गावी रुसून गेला तर तो परत येईल याची वाट तरी आपल्याला पाहता येते. पण काळाचाड, जगाचाड, पडद्याचाड, मातीचाड गेलेली व्यक्ती पुन्हा येईल याची वाट आपल्याला आयुष्यभर पाहता येत नाही. विठ्ठल किती कीर्तन झाले म्हणजे मातृत्व आणि पितृत्व मला शब्दात मांडता येईल. किती कीर्तनकार तयार झाले म्हणजे मातृत्व आणि पितृत्व जगाला कळेल. किती ग्रंथ निर्माण झाले म्हणजे मातृत्वाचं आणि पितृत्वाचं वर्णन शब्दात करता येईल. ग्रंथ थांबतील. सरस्वतीची लेखणी थांबेल. सरस्वतीचे सुद्धा शब्द कमी पडतील. असं आकाशापेक्षा विस्तीर्ण आणि समुद्रापेक्षा सखोल, पृथ्वीपेक्षा व्यापक जगाच्या पाठीवरती असलेलं मातृत्व आणि पितृत्व. विठ्ठल जीवनात जशी आई महत्वाची, आईशिवाय जीवनाची परिपूर्णता नाही
तशी बापाशिवाय सुद्धा जीवनाची पूर्णता नाही. जशी आई महत्त्वाची असते तसा बाप देखील महत्त्वाचा असतो. तो कसाही असू द्या अथवा कसाही असू द्या. श्लेष कळतोय ना तुम्हाला? तो कसाही असेल वा कसाही असेल, बाप हा बाप असतो. मायबाप जगासाठी ती बाई बिचारिणी असेल, पण आपल्या लेकरासाठी ती बाई माय असते. जगासाठी तो दरोडेखोर असेल, जगासाठी तो दहशतवादी असेल, जगासाठी तो वाईट असेल, पण आपल्या लेकरासाठी मात्र तो बाप असतो. विठ्ठल असं म्हणतात की आईच्या पदराखाली माणूस झाकतो, बापाकडे पदर नसतो. एक वाक्य बोलू का? अनुभवाने बोलते गडे. कोण म्हणलं की बाप लेकराला पांघरून करत नाही? अरे आईच्या पदराखाली जसा लेकरू झाकतं ना, बाप एके वेळी शर्ट काढून उघडा होतो, पण मायेचं पांघरू लेकरावरती घालतो. हे बापाचं असते. हे बाप करी जोडी पकरी जोडी पुराची मोडी आपुली कुरबंदी बाळबोनी हे बाळबोनी आपुली हजार मुली सौंदर्यावर फिदा असते. आपला आवाज गोड असेल ना, लोक आवाजावर प्रेम करतात. तुम्ही गोड बोलत असताल तर लोक शब्दावर प्रेम करतील, गोड वाजवत असताल तर लोक बोटावर प्रेम करतील. पण यापुढे जाऊन सांगा, मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारा जगाच्या पाठीवरती फक्त बाप असतो. मायबाप बाप या पात्राची तुलना जगातल्या कोणत्याच पात्रासोबत होऊ शकत नाही. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुले कुरवंडी ओवाळूनी. जगात कोणत्या गोष्टीची भीती ठेवा अगर नका ठेवू, पण दोन गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा आणि दुसरं बापाला घाबरा. पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. अरे आपल्या बापाने आवाज दिला तर चार पायाचा बैल, मुका बैल बांधावरून खाली येत असेल, आणि बापाने आवाज दिल्यानंतर जर 18 वर्षाचं पोरग माघारी फिरून पाहत नसेल तर त्या बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील. बाप झाल्याशिवाय कधीच कळत नाही. ज्या दिवशी बाप मेला त्याचं प्रेत दारात पडलं होतं ना, अरे 4 पायाचं कुत्रं सुद्धा रडत होतं, बैल रडत होता, गाय हंबरडा फोडत होती, शेजारी पाजारी रडत होते. बाप मेला तर मुखे प्राणी रडत असतील, आणि 18-20 वर्षाच्या ठोळम्याच्या डोळ्यातून जर बापासाठी अश्रू येत नसतील. बाप सगळ्यात मोठं समर्पण आहे मायबाप. त्या समर्पणाचं सरपण फक्त होऊ देऊ नका. आहे तोपर्यंत किंमत करा. आपल्याला वाटतं म्हातारपणात जातात आई वडील,
पण कोणाचं स्टेशन कधी येईल आणि कोणाचं तिकीट कधी संपेल हे अजिबात सांगता येत नाही. आणि आता तर घरी जाईपर्यंत यातलं कोण जगत आहे कोण मरत आहे याची सुद्धा शाश्वती नाही. काळ मोठा भयानक आहे. पण विनंती असेल माझी, कोण कधी जाईल, कोण आपल्या आधी जाईल, कोण आपल्या नंतर जाईल याची शाश्वती नाही ना. आहे तो क्षण इतका आनंदात घालवा. आणि शेजाऱ्यासोबत बोलणं करत असताना शब्द इतके जपून वापरा. शब्द ही ऐसी चीज है जिसके कारण या तो इंसान दिल में उतर जाता है या फिर दिल से उतर जाता है. शब्द शब्द में ब्रह्म हो, शब्द शब्द में सार, शब्द सदा ऐसे निकले कि जिनसे उपजे प्यार. विठ्ठल एखादा पोरगा आजारी पडलं तर गावात सगळ्या देवाला नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. माझ्या पोराला पर लागू दे रे पांडुरंगा, माझं लेकरू घोड्यासारखं होऊ दे, तुला चांदीचा सोन्याचा घोडा वाहीन मी. ही आई सगळ्या देवांना नवस करणारी तुम्ही पाहिली असेल. पण आपल्या बायकोचे अश्रू पुसता पुसता स्वतःचं रडणंच विसरून जातो. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, अंधारात जातो घराच्या पाठीमागं आणि खांद्यावरचं उपरणं तोंडाला लावतो, तोंडात दाबतो आणि ढोरासारखा अंबरडा फोडतो. माझ्या पोराला बरं लागू दे रे पांडुरंगा, असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा मी, की जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. जगाच्या पाठीवरती ही ज्याची भावना असते ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. एखादी परीक्षा पास झाली की आईच्या जवळ जातो, मिठी मारतो तिला. 4 मुके घेणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण आईला पोराला एकत्र पाहिलं तर गुपचूप जातो दुकानात, पेड्याचा पुडा आणतो. 100ला पुडा असतो, 80 रुपये खिशात असतात. अरे 20 रुपये उधारी करून येतो, पण लेकराच्या आनंदासाठी गावभर पेढे वाटतो. हा बाप असतो. जेवढी आई महत्वाची आहे ना तेवढा बापही महत्वाचा आहे. पण बऱ्याचदा आम्ही आईवरच बोलतो. किती कीर्तनकार आले आईच सांगून गेले, किती व्याख्यानकार आले आईच सांगून गेले. दार्शनिक, पत्रकार, वृत्तपत्र, संतांनी सुद्धा मायच मांडली. बाप म्हणजे तापट, शिव्या देणारा, ओरडणारा, डोळे वाटारणारा. आणि सगळं करत असताना बाप म्हणजे आपल्याला दुश्मनच वाटतो. पण त्याच्या रागवण्यामागे फार मोठं प्रेम असतं. आमचं दुर्दैव आहे, आम्ही बापाला मुकलो. पण ज्याचे जिवंत असतील मायबाप त्यांनी त्या प्रेमाला जागा. लहानपणी ना इतका राग यायचा मला वडिलाचा. अरे काय पोरींचे बाप येतो, काय आमचा बाप आहे म्हणायचे मी. कधी आम्ही मैदानावर खेळायला गेलो नाही, कधी 4 मैत्रिणी आमच्या घरी आले नाही. पुस्तकं आम्ही खिडकीतून पाहायचो. मैत्रिणी अंगणात खेळायच्या, पण आम्हाला कधी खेळता आलंच नाही मोकळं. सदैव अभ्यास करायचा. वडील आले की अटेन्शन, सगळं घर आवडून पुस्तकं घेऊन बसायचे. कधी कधी राग यायचा, काय तापट बाप दिला आपल्याला, बाप आपल्या देवाने आपल्याला. पण कीर्तनकार झाल्यावर कळालं बाप चांगला होतो म्हणून आपण बिघडलो नाही, आपण घडलो. विठ्ठल केवळ बापाच्या शिस्तीने, बापाच्या कठोर शब्दांनी माझ्या अनेक मैत्रिणींनी प्रगती केली. काही लेक्चरर झाल्या, काही डॉक्टर झाल्या, काही इंजिनियर झाल्या. पण काहींना गावातच ओळखलं जातं, काहींना तालुका ओळखतो, काहींची ओळख जिल्ह्यात आहे, काहींची ओळख फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित येते. पण आज बापामुळे मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. हे फक्त बापाचं समर्पण, बापाची शिस्त आणि बापाचे कठोर शब्द. बाप कावठासारखा आहे. ते वरून टणक असतं ना, कवट टणक असतं, पण त्याला फोडल्यानंतर आत त्याच्यामध्ये विविध गुणधर्म पाहायला भेटतात. कवट गोडही लागतं, तुरटही लागतं, खारटही लागतं, आंबटही लागतं, कडूही लागतं. बाप तसाही दिसायला कडक दिसतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा सदैव असतो. विठ्ठल बाप ही अशी पोकळी मायबाप आयुष्यात कोणी किती धावू दे तुमच्यासाठी, पण एकदा बापाचं अस्तित्व लोपलं ना, पुन्हा आयुष्यात ती निर्माण झालेली पोकळी पुन्हा कोणीच भरून काढू शकत. एक आजकाल पश्चिम महाराष्ट्राला फार सुखाचा आला, पण आमच्या बालपणी मराठवाड्यात अजूनही पहा तुम्ही, पाणी आमचं, फायदा तुमचा, पैसा तुमचा, राजकारण आमच्या घरात, गुंठामंत्री. अजूनही पहा तुम्ही मराठवाड्यात धरण उशाला आणि कोरड घशाला. एक 2.5 एकर शेती, कोरडवाहू शेती, त्या शेतीतून
अत्यंत छोट्या खेड्यातून आपल्या पोरीनं खूप चांगलं शिकवणं हे 10-15 वर्ष आधी फार कठीण होतं माईबा. माझं ते एवढं कठीण झालं, मला कीर्तनाला यायला पाय उडवत नव्हता. आतापर्यंत बापावर बोलत होते, जिवंत असलेला बाप सांगत होते, पण गेली 2 महिने झाले मी गेलेला बाप सांगते. आणि का सांगते माहिती? 4 बहिणीत ना भाऊ नसल्यामुळे वडिलांचं सगळं क्रियाकर्म मला करावं लागलं. सगळे रडायचे, सावरायला मीच होते. मला रडताच आलं नाही गड्या. आणि कीर्तनाला उभी राहिली की आतमध्ये जगतचं भरलेलं आहे ना, ते कसं बाहेर येतं माझी मलाच कळत नाही. मोठं होणं किती अवघड असतं माईबाप. ज्यावेळी बापाचं छत्र गेलं ना, बापाने जबाबदारी खांद्यावर टाकली ना, तेव्हा कळालं जबाबदारी माणसाला हसू देत नाही, जबाबदारी माणसाला झोपू सुद्धा देत नाही. विठ्ठल इथं कित्येक बसलेले असतील की प्रत्येकाच्या बापाने तुम्हाला घडवताना, मला घडवताना अटीतटीचा प्रवास करावा लागला. कधी पोटाला चिमटा दिला रे, कधी पोटाला चिमटा दिला. सकाळची अर्धी उरलेली संध्याकाळी खाल्ली, पोटाला चिमटा दिला, फाटक्या बाणीने घातल्या. मी स्वतः पाहिलेली गरिबी माईबाप. आज महाराष्ट्रात आम्ही फिरतो ती माईबापाची पुण्य आहे. पण मी कीर्तनकार होऊन महाराष्ट्रात नाव झालं तरी मरेपर्यंत बापाच्या दारात एक सायकल सुद्धा नव्हती, एक सायकल सुद्धा नव्हती. कधी कधी आई म्हणायची, अहो आता 2 पोरींचे लग्न झाले, ते एखादी मोटरसायकल तरी घ्या. ते वडिलांचे शब्द असायचे, अजून 2 पोरी संभाजीनगरला शिकतायत, मोटरसायकल घेतली तर दररोजचा 100 रुपये तरी खर्च पेट्रोलला होईल. माझ्या घरचे लग्न झाले म्हणायचे, व्याही बा आळंदी पंढरपूरची वारी करा, आता बाद झालं प्रपंच. त्यावेळी वडिलाचं एक वाक्य असायचं, हे वाक्य प्रत्येक वेळी सांगताना काळीच फुगून येतं गड्या, अंतकरण भरून येतं. वडील म्हणायचे, माझ्या 4 पोरीची शिक्षण हीच माझी पंढरीची आळंदीची वारी. जोपर्यंत पोरी शिकतायत तोपर्यंत पंढरीची वारी करणार नाही. ज्या दिवशी पोरी शिकून पायावरती उभ्या झाल्या, आम्ही दोघं मोकळे आळंदीची पंढरपूरची वारी करायला. माझं हिंदीत MA झालं, 2 नंबरची कांडेकरांच्या घरात आहे. तिचं बँकिंग झालेलं, M.Com बँकिंग. खेड्यामध्ये बँकिंग कशाला म्हणतात हेही माहिती नसतं. त्यावेळी ती बँकिंग झाली. 3री PSI पूर्व म्हणजे प्री आणि मेन्स दोन्ही परीक्षा पास झाली. आता ग्राउंडची तयारी तिची. एकच स्वप्न होतं, फक्त तिला लाल देवाच्या गाडीमध्ये पाहायचं. 3ऱ्या नंबरची बहीण डिप्रेशनमध्ये जाईल या भीतीनं 8व्या दिवशी कीर्तनासाठी मी उभी राहिली, कीर्तनासाठी. आणि हे सगळं करत असताना काळजावर किती दगड ठेवावा लागला मला हे फक्त मलाच माहिती. 4थी लॅब टेक्निशियन होईल. 4 पोरीची शिक्षण करत असताना कधी कधी 4घीची फी एकाच वेळी भरायला यायची. घराण्यामध्ये किराणा सुद्धा उशिरा येत होता. आणि किराणा आला तर अर्ध्या गोष्टी यायच्या आणि अर्ध्या गोष्टी आम्ही पाठीमागे ठेवायचो. कधी कधी वडिलाची बनीलची चालणी व्हायची. आम्ही म्हणायचो, पप्पा बनील बदला ना. त्यावेळी वडील फक्त हसायचे. त्या हसण्यामागचं कारण फक्त आता मोठं झालो ना तेव्हा कळते. अरे चपलीला टाच कधी वडिलाची आम्ही पाहिलीच नाही. इतका संघर्ष होता माय बाप, इतका संघर्ष होता. गावातले लोक म्हणायचे, राजूभाऊ अरे 10-10 एकरवालीचे लेकरं घरी आहेत, तुझ्या मुली जिल्ह्याच्या गावी शिकतात. गावात कोणाला पोरगी झाली, माणूस जर रडत असेल तर माझा बाप घरी जात होता, त्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवायचा. अरे पोरी, पहिली बेटी धानाची पेटी, पोरी भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. हे एकच वाक्य जीवात जीवस येईपर्यंत काळजात कोरल्यासारखं जाईल. पोरी भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. अरे भिवू नकोस, किती एस्टेट कमवले तर पोरं विचारतील काय कमवलं आमच्यासाठी. पोरीचं लग्न केलं तरी माणूस मोकळं होतं. 1000 जणांना सल्ले देत होते मायबाप. इतका संघर्ष होता. आणि या हातानं या वयात ज्या बापाचा सत्कार करावा, त्या वयात या हातानं बापाचं पिंडदान करण्याची वेळ माझ्यावरती आली. हे माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.
बापाच्या बाबतीत मी आयुष्यभर आता भिकारी. आणि इथं बसले ज्यांचे ज्यांचे बाप जिवंत आहेत, माझी विनंती असेल, माझी शेवटची भेट झालीच नाही, शेवटचं बोलणं सुद्धा झालंच नाही. एक 8-10 दिवस आधी मी वडिलांना भेटले होते. कडाला असताना वडिलांचं आता शेवटची भेट मला होऊ शकणार. मी वडिलांना सोडलंच नसतं. त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या विना जगणं आम्ही कधी इमॅजिन केलंच नव्हतं. पण आमच्या दुर्दैवाने वयाच्या आणि वडिलांच्या आयुष्यात तेच घडलं. ते 28 वर्षाच्या असताना माझे आजोबा वाढले. सगळा प्रपंच त्यांच्या खांद्यावरती गेला. आत्तापर्यंत तर सारं करण्यातच गेलं. आता खायचे दिवस आले, देवाने त्यांना ठेवलंच नाही. इथं ज्यांचे बाप बसलेत, घरी गेल्यानंतर एक तुम्हाला कर्तव्य, एक विनंती, नस गेल्यावर माणूस पश्चाताप करतो रे, गेल्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरं काही उरत नाही. घरी गेल्यानंतर पहिलं दर्शन बापाचं करा आणि कडकडून मिठी बापाला मारा. पुन्हा न जाणो तुम्हाला पुन्हा मिठी मारण्याची संधी परमात्मा देतो न देतो, पण असा वाईट दिवस कोणाच्याच नशिबाला प्राप्त होऊ नये. आहे तोपर्यंत बाप त्याला पोटभर मिठी मारून घ्या. आज 2 महिने झाले, दररोज 7:30 वाजता 8 वाजता वडिलांचा फोन असायचा. मुलगी म्हणून कधी धरलंच नाही. दिदू बेटा जेवलास का रे तू, तुझी तब्येत बरी आहे ना. आज 2 महिने झाले, 7:30-8च्या दरम्यान 1000 फोन येतात, पण एकाही फोनवरून बापाचा आवाज ऐकू येत नाही. तो आवाज ऐकण्यासाठी कान आसुसले, तो चेहरा पाहण्यासाठी डोळे अजूनही आतुर आहेत. पहिली पंढरपूरची वारी माझ्या बापामुळे मला घडली होती. आता पंढरीच्या वाऱ्या केल्या तर विटेवर पांडुरंग दिसेल मला, पण माझा पांडुरंग कुठं शोधू मी? ज्या पांडुरंगामुळे मला पंढरीची वारी घडली, आता त्या पांडुरंगाला मी कुठं शोधावं? कमी वयात माणसाचा बाप जाऊ नये माईबाप, पण नियतीच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. येत नाही उरो आले अवतार. आता फक्त पुढे बागून परमार्थ करायचं आणि पाठीमागे पाहून प्रपंच करायचं. परमार्थ करत असताना ज्ञानोबा तुकोबरा आदर्श ठेवा. तुम्ही परमार्थाचं उत्तुंग शिखर गाठताल. आणि प्रपंच करत असताना पुढे पाहू नका, तर मागे पहा. पुढे पाहताल तर पुढच्याचे डोके तुम्हाला दिसतील, पण पाठीमागे पाहाल तर पाठीमागचे डोळे तुम्हाला दिसतील. अरे भले आपला बाप एवढ्या वयात गेला, काही लेकरं जन्माला यायच्यात त्यांचा बाप मरतो, त्यांनी बाप म्हणून कोणाला हाक मारावी? आमचा एक अनाथ आश्रम आहे, मावस भावाचा प्रवाह अनाथालय, आणि इथं बऱ्याच पाहुण्या रावळ्यांनी त्या अनाथ आश्रमावर अन्नदान सुद्धा केलंय. त्या अनाथ आश्रमावरती 6-6 महिन्याचे, 1-1 वर्षाचे, 2-2 वर्षाचे लेकरं आम्ही पाहतो. त्या 1-1 वर्षाच्या लेकराला माय आणि बाप कुणाला म्हणावं हेच कळत नाही. त्या बाबतीत पांडुरंगाने आपल्यावरती कृपा केली. अरे एवढे मोठे झालोत, पण आपला बाप आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जिवंत ठेवला. असं म्हणून जर जीवन जगलं तर जीवनात नक्कीच आनंद आहे. विठ्ठल प्रपंच करत असताना पाठीमागच्याकडे पहा. अरे मागच्या माणसाच्या पायात तर चप्पल बी नाही, आपल्या पायात हलकी गोयना आहे ना. असं करताल आणि पाठीमागच्याकडे पाहाल तरच प्रपंच हा आपल्याला सुख देणारा असतो. बाप किती कीर्तन करत राहिले, बाप मांडत राहिले तर शब्द थांबतील, पण बापाचं अस्तित्व आणि बापाचं पितृत्व मला शब्दात मांडून व्यक्त करता येणार नाही. एक वराडी भाषेतली कविता आहे, पा सुंदर आहे. कुणास डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचा संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला, आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या बायाच्या बेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा जरा तिनंच निर्माण करावा. आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माया बापानंच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माया बापाच्या. घमंड आहे मले संकटातून सावरण्याची ताकद फक्त त्या हातात आहे. ऐकताय तुम्ही? माझा आवाज व्यवस्थित येतो तुमच्यापर्यंत? शब्द कळताय ना? मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढे. सारे गमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेला प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे.
कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती पुठेपर्यंत हा पठ्या जगाला सांगत करतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो, पण आम्हालाच माहिती आहे की तो याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात, जसा महाबाप दुःखात असतो. हसून दाखवा आनंदात. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य माईनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला काय रे तो कमवलं, असे म्हणणारे काय कमी असतात का? आणि करत्या धरत्या पुरुषाला पहा तुम्ही, समुद्राचं मंथन घरातही होतं, फक्त समुद्राचंच होतं नाही असं, आणि निघालेलं विष भोले बाबालाच प्यावं लागतं. घरात सुद्धा मंथन होतं आणि करत्या धरत्या पुरुषाच्या वाट्याला फक्त विषच येतं. आणि करत्या धरत्याला काय शब्द असतात माहिती, त्याने लय दाबलं, त्यानं त्याच्या लेकरा बाळाचीच हाऊसपुरी केली, त्यानं कोणाला काहीच केलं नाही. नेहमी पाहतो मी करत्या धरत्या पुरुषाला घरात तो सगळ्यांचं करतो, तरी सुद्धा सगळ्यांच्या उर फट्यात तांगड्या त्याच्याच गाड्यात असतात. विठ्ठल कोणी म्हणत आहे बापाला काय रे तो कमवलं, अरे अख्खा आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी शेवटच्या 4 ओळ्या, शेवटी नामजप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माय मायले, तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मी, मंदिरात जाणं आता सोडलं रे मी. उन्हानं काळवंडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना पांडुरंगा, याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा हातचा हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पांडुरंगा, तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. बाप कोणाचाही असेल मायबाप, पण प्रत्येकाचा बाप हा बाप असतो. इथं किती कष्टी असतील, बापाचे कष्ट त्यांच्या डोळ्याच्या समोर जागे झालेले असतील. बापाचे कष्ट. लहान होतो दादोंना आपण, आपल्याला नेत्राच्या दिव्यासारखं तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. आता ज्याची म्हातारी झालीत, प्रत्येकावरती कर्तव्य, त्यांनी बालपणात केलेल्या उपकाराची आता परतफेड करायची. तसे मायबापाचे उपकार फेडता येत नाहीत आपल्याला. लागतंय काय त्यांना, आता म्हातारी झालीत, फार सहनही होत नाही. सकाळी 1 चपाती 1 वाटी भाजी, संध्याकाळी 1 वाटी दूध अर्धी भाकरी, सकाळी 1 कप चहाचा, संध्याकाळी 1 कप दुधाचा. 1-2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा. वर्ष 6 महिन्यातून धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड, एखादी हलकी चप्पल. हिला 500चं लुगडं चोळीचं कापड आणि हलकी चप्पल. या पलीकडे काय स्वनं मागितले आपल्याला मायबापाने. प्रपंचासाठी किती कमवा, किती कमवलं हे विचारणारे बायका आणि पोरं असतात. पण राजा सकाळपासून 2 घास खाल्लेत का रे, हे विचारणारी जगाच्या पाठीवरती फक्त माय असते, फक्त माय असते. बायकोला दिवाळीला 5,000ची साडी आणा, नाही तर 50,000ची आणा, पण नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला आवडली अशी बायको जगात जन्माला यायची. अजून लय कदार लेवणी टाळे दिले तुम्ही, मोकड्या वाजवा की. तुमचे झालेले आहेत ना, झालेत हे मान्य करायला बी कदार आलाय, एवढे कंटाळले तुम्हाला ते. विठ्ठल 5,000ची आणायचं 50,000ची आणा. बायकोचा एवढं साडी आणली की तिची वटवट चालू होती. हिचा कलरच चांगला नाही, हिची बॉर्डरच बरी नाही, कलर कॉम्बिनेशन चांगलं नाही, डिझाईनच नाही, हिला सुतच नाही, हिची फॅशनच गेलेली. तुम्हाला दुकानदारानं फसविलं. हे बरोबर बोलते ना मी. आणि तुम्हाला तर काही तिथं तुम्ही असू मी असू, नाही तर आपण दोघी म्हणजे आमच्यावर घासलेट ओतून घेतलं म्हणजे तुम्हाला लई बरं वाटतं. बायकोला 5,000ची साडी आणा. 5,000च्या साडीत 5,000 चुका काढणारी बायको असते. पण 500च्या लुगड्यामध्ये जिला अजून एकही उणीव भासली नाही, जगाच्या पाठीवरती ती फक्त आई असू शकते. सबसे बडी
सबसे बड़ी है माँ, ओ माँ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है वाह वाह माँ से बढ़कर पगले कोई नजर वाह। वो कहते हैं दुआ। देती है दुआ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है वाह. वाजवा ना एकदा टाळी जोरदार. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, आवाज मोकळा करा, लागे चागुल फुटाया. आज घायाळ पक्षीनी झाई पिला ना भेटाया. माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी झाई पिला ना भेटाया. पोरांना 15,000चे कपडे आणा. 15,000चे कपडे पोरं घालीत, पण फाटूस तवर नाव ठुतेत, घेत नाहीत. वडिलाला 700-800 मध्ये धोतराचं पानं शर्ट शिवून आणा. चालता येत नाही रे त्या म्हाताऱ्याला. बापू उठतो, आंघोळ करतो, काठीचा आधार घेतो, मारुतीच्या मंदिरापर्यंत 4 ठिकाणी बसत उठत जातो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला 10 लोकांना सांगतो, रामभाऊ शांभाऊ पोरानं शिवले बरं का अंगातलं शर्ट. उगाच गप्पा हाणायच्या नसतात. अख्ख्या भावकीत कोणाचं पोरगं निघलं नाही, पण पठ्ठ्याचं पोरगा हिराच निघलंय जणू. मरवून अशा पोराच्या पोटी जन्माला यावं. हे कौतुकाचे ज्याचे शब्द असतात त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. उरा मंदी माया ज्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा झिजू झिजू संसाराचा. गाडा हाकला होटामधी हसू जरी, कना वाकला घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाकर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी. आपुली कुरवंडी ओवाळून, ओ आपुली कुरवंडी ओवाळून.
बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीसी जावा. बापाच्या श्राद्धानिमित्त कीर्तनी म्हणून बाप म्हणला. या सगळ्या भावना सगळ्या प्राण्यांमध्ये भगवान परमात्म्याने सारख्याच दिल्यात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञान आणि जाण सर्वथा. आहार निद्रा भय आणि मैथून, भगवान परमात्म्याने 4 गोष्टी प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये सारख्याच दिल्या. त्याच्या बाबतीमध्ये शास्त्राने काही गोष्टीचं चिंतन केलंय. सगळ्या प्राण्यांमध्ये सारख्या दिल्यात, पण नियंत्रण ही माणसाला सांगितली. युक्त आहार विहार नेम इंद्रियसी सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. आहाराला संयमित करा, निद्रेला नियमित करा, मैथुनाला संकोचित केला करा आणि भयाला पुढे जाऊन नष्टच करा. विठ्ठल आहार किती घ्यावा काय घ्यावा. एकदा एका आयुर्वेदिक मेडिकलवर एक वाक्य बघितलं मी, की माणसाने जेवत असताना जेवण औषधासारखं घ्यावं. तुम्ही ऐकताय ना, जेवण औषधासारखं घ्या, नाही तर औषधं जेवणासारखी घ्यावी लागतील आयुष्यभर. काही लोकांना किती खावं काय खावं याचं अजिबात गणित नसतं. काही लोक जेवण करतात म्हणून जणू काय पोतच टाचतात. ते जेवताना शरीराचे 4 कप्पी करावेत, 4 भाग करावेत. 2 भाग अन्नाने भरावेत, 1 भाग पाण्याने भरावा आणि 4था भाग श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवावा. पण काही बहादर असे असते, पंक्तीला बसले का ते मागं पुढं पाहतच नाही. तर लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे. ते 2 भाग तर अन्नाने भरतेत, पाण्याचा भाग अन्नाने भरतेत, वायूचा भाग पाण्याने भरतेत. आणि ज्यावेळी श्वासोच्छवासाच्या भागावरती अतिक्रमण होतं त्यावेळी आतून पत्र येतं, कृपया गोडाऊन फुल झालेलं आहे, माल पाठवणे बंद करा. आणि माल पाठवणं बंद झालं नाही तर उर्वरित आतला माल बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. विठ्ठल काय खातात मला सांगा. खायचंय तर गुलाबजाम खावेत, खायचं तर बासुंदी खावी, खायचंय तर चारोळ्या काजू बदाम भाजी भाकरी खावी. मला सांगा, खडीन डांबर कुठं खायची गोष्ट आहे का? पण खाल्लेले लोक आढळत नाहीत का? हे खाणारे बहादर तुम्ही पाहिले नाहीत का? आहाराला नियंत्रित करा. माणसाचा आहार नियंत्रणात असावा. काही जण जेवताना असंच जेवतात. ते कधी पोटाला दाबून पाहतात, कधी कपाळाला दाबून पाहतात. आणि जोपर्यंत नरम असणारं पोट कपाळासारखं निबर लागत नाही तोपर्यंत हात आखडता घेतच नाहीत ते. विठ्ठल पूर्वी खायला भेटत नव्हतं म्हणून लोक मरत होते. आता खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जाहिराती पण पहा तुम्ही. जाहिराती खाण्यापेक्षा खाल्लेलं पचवायचं कसं याच्यात जास्त जाहिराती. दवाखाने नेहमी हॉटेल्सच्याच वरती कधी असतात. दवाखाने नेहमी हॉटेल्सच्याच वरती असतात. याचा कधी विचार केलाय का तुम्ही ते का असतात? 10 वेळी तुम्ही हॉटेलात गेला तर 11व्या वेळी तुम्हाला वर म्हणजे हॉटेल त्या दवाखान्यात जावं लागतं. असं त्याचं गणित आहे. आहार माणसाचा नियंत्रणात असावा. किती खावं काय खावं पचेल इतकं खावं. नाही तर लोक खातायत म्हणून आपण बी शेजारीची कडीन दवदव वाढी. अरे वाढत जरी असेल पण पोट मात्र आपलं आहे ना, आपल्या हातात आहे. आहाराला नियंत्रित करा. युक्त आहार विहार आहाराला नियंत्रित करा. निद्रेला नियमित करा. माणसाने उगाच झोपू नाही तसं उगाच जागू सुद्धा नाही. पहा तुम्ही आजही सृष्टी सूर्यास्त झाल्यानंतर झाडाची पानं मिटली जातात. पक्ष घरट्यात जाऊन बसतात. एकाने मला विचारलं, ताई सृष्टी कधी झोपते? म्हणलंच पानं आणि फुलं पशुपक्षी सूर्य मावळला की झोपतात. माणसं MB संपल्यावर आणि वायफाय वाले बॅटरी संपल्यावर. विठ्ठल आज मोबाईल ना तर एवढं मानसिक रोगी जास्त वाढलेत माहिती. आज निद्रानाश, लोक झोपत नाहीत विनाकारण जागी.
रात्र रात्रपर्यंत त्या नीट 1.5 GB आणि 2 GB लोकांची झोपच, जी झोप नैसर्गिक असते पहा तुम्ही. आता आम्ही फिरतो तर आमच्या बी झोपा काय टायमावर आहेत का? सगळ्यात जास्त आजार महाराज लोकांना होतात. म्हणजे जितका पहा तुम्ही, जितका रोग स्टँडर्ड आहे तितका महाराज मोठा. आम्ही अजून लहान आहेत, आम्हाला कोणतेच रोग झालेले नाहीत अजून, आणि होऊ पण नाही अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. निद्रा नाशामुळे, झोप न झाल्यामुळे सगळंच बिघडतं. ॲसिडिटी, अपचन, चिडचिड करतो माणूस, आणि चिडचिड झाल्यानंतर नीट बोलत नाही, नाती तुटले जातात. याला एकच कारण आहे, ते फक्त मोबाईल. झोपावं किती माणसाने, झोपेला नियंत्रित करावं, निद्रेला नियमित करा, मैथुनाला संयमित करा. स्वस्त्री आणि स्वपत्नीशी आणि स्वपुरुषाशीच ते रत झालं पाहिजे. एक 10-5 वर्षापूर्वी समाजात दारू हे घटस्फोटाचं संसाराचं वाटोळ होण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं. पण गेल्या 10-5 वर्षामध्ये मला दुर्दैवाने सांगावं लागते की परपुरुषाविषयी आणि परस्त्रीविषयी असलेलं आकर्षण, व्याभिचार हे संसार तुटण्याचं, संसाराची राख रांगोळी होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्या शास्त्राने आपल्याला काही गोष्टी आखून दिल्या. तुम्हाला लग्न करून सुद्धा साधू होता येतं. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराज संत आहेत, साधू आहेत. तुकोबारा इकडे संत येतं. प्रपंच करावं नेटका. तुम्ही लग्न करून सुद्धा तुमच्या जीवनाला मर्यादा असेल, तुमचं जीवन संयमित असेल, तुमच्या जीवनाला जर आचारसंहिता असेल, तर लग्न करून सुद्धा असा माणूस साधू होऊ शकतो. विठ्ठल मैथुनाला संकोचित करावं. 3 गोष्टी झाल्या, आहार, निद्रा, भय, मैथुन. 4थी गोष्ट घ्या भय. आणि एक गोष्ट नियंत्रित, संकोचित नाही तर जीवनातून तिला नष्टच करावं. माणसाच्या जीवनातून भय हे नष्टच व्हावं. इथं भय नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. इतकी लोकांना भीती असते पहा तुम्ही. भीती, माणसाला सगळ्यात मोठं भय आहे ते मृत्यूचं. लोक कोरोनाने कमी मेले, लोक कोरोनाने कमी मेले, पण बातम्या ऐकून ऐकूनच जास्त मेले. सोपं विचारू तुम्हाला, कोरोना नाही झाला म्हणजे माणसं मेले नाहीत का? मरणार नाही का? कोरोना नाही झाला, लोक मरणार नाहीत का? झाला तरी मरणार, नाही झाला तरी मरणार. त्या रोगामध्ये छोट्या छोट्या लेकरांनी मात केली, त्या रोगावर, कोरोनावर. वृद्धांनी मात केली, पण तरुण बातम्या पाहून पाहून एवढे परेशान झाले की वयाच्यात बातम्या पाहून पाहून मेले. विठ्ठल तुमचा मार्ग जर सत्याने असेल आणि तुमच्या कर्मात जर सत्यता असेल, कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है, मन चंगा तो कटौती में गंगा, कर्मण्येवाधिकार से मा फलेषु कदाचन, अकाल मृत्यु ओ मरे जो काम करे चांडाल का, अकाल मृत्यु ओ मरे जो काम करे चांडाल का, अरे काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. तुमच्या कर्मात प्रामाणिकता असेल, अरे आपण देवाचे भक्त आहोत, मुखात त्याचं नामस्मरण आहे आणि हातात त्याचंच घेतलेलं कार्य आहे, तर आपली दुर्गती होईल आणि आपल्याला नरकात जावं लागेल अशी भीती तरी का बाळगताय तुम्ही. विठ्ठल माणसाला सगळ्यात मोठी भीती ती मरण आणि मरणोत्तर. काही काही लोकांना तर असं वाटतं मेल्यानंतर सुद्धा लोक आपल्याला आठवणी ठेवलं पाहिजे लोकांनी. काही काही लोकांना तर असं वाटतं आपण मेल्यानंतर लोकांनी आपल्या मैती लिहून असं भाषण केलं पाहिजे की यांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली. वाक्य काळ जातो तुरुंग्या, समाजात पोकळी त्यांच्याच जाण्याने निर्माण होते ज्यांची कामगिरी भरीव असते. विठ्ठल नाही तर का पहा तुम्ही, काही काही अवलादी मेल्या, त्याला अजून पोचवायचंय. पहिला भजनी दुसऱ्या भजनाला रामभाऊ, तो म्हणतो बोल शांभो. शनिवार 8, रविवार 9, सोमवार याचा 10वा सोमवार येतो. कोणाचा? ज्याला अजून पेटवायचंय याचा 10वा सोमवार येतो. आपल्याला सोमवार असतो. मग याच्या दाव्यात आपण सोमवार कुठं सोडायचा? ज्याच्या मौतीला भजनी सोमवार सोडायचं टेन्शन घेतात हे दलिंदर कीर्तनात बुटाड घालून पुढे बसलो तर असं बुटाडानं आणलं पाहिजे. विठ्ठल सगळ्यात मोठी भीती असते आपल्याला, आपण किती कमवलं,
जगत जेता सिकंदर अलेक्झांडर राजा, त्या गजनीने भारतावरती 17 वेळा आक्रमण केलं. सोरटी सोमनाथ उद्ध्वस्त केलं त्यांनी. ती पद्म पराग नावाच्या मानेची फरशी होती आणि तेव्हाचं विज्ञान एवढं प्रगत होतं. सोरटी सोमनाथाचा इतिहास कधी गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर मोबाईलला सर्च करा. 8 फूट आधांतरी तरंगत होती. आमचं विज्ञान फार मोठं आहे. अध्यात्मातूनच विज्ञानाचा जन्म आहे. त्यामुळे विज्ञानाचे 4 पुस्तकं घेऊन कुणी बी आमच्या पुढे उड्या हाणायच्या नाहीत. ज्याला हरिपाठातला ह कळत नाही तो कीर्तनकारासंग डोकं लावतो. कोणाचा नाद करा पण आमच्या जातीचा कधीच नाद करी जाऊ नका. कारण आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी ज्याला लागलं त्याला फॉरेन रिटर्न व्हायची गरज. ही जात गाऊ देत नाही, बोलू देत नाही, वाजू देत नाही, म्हणू देत नाही. आपलं आपलं काम करीत राहतं. कोण? आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी. कोणाच्या नादी लागत जा. 1.5 पुस्तकं शिकले. आपला जगाच्या पाठीवरती सायंटिफिकली असणारा फक्त आपला धर्म आहे, तो म्हणजे हिंदू धर्म. आपल्या इतकं लॉजिक कोणत्याच धर्माने स्वीकारलं नाही. मला वाटायचं कोरोनाच्या आधी उगाच ती कापराची आरती फिरवितेत, पटकन प्रसाद द्यायचा, लोक मोकळे करायचे. कोरोनात कळालं खाण्याआधी हँडवॉश आणि हाताचं निर्जंतुकीकरण करणं किती गरजेचं आहे. आतापर्यंत हिंदू धर्मातच प्रेत जाळत होती. इतर देशात, इतर धर्मात पुरत होती, जाळत नव्हती. पण ज्यावेळी कोरोनाचा व्हायरस स्प्रेड होऊ लागला, वाढू लागला, त्यावेळी चायना सरकारने सुद्धा, चीन मधल्या सरकारने सुद्धा सांगितलं की आता मेलेलं लोक पूर्ण उपयोग नाही, कारण त्याने व्हायरस जास्त स्प्रेड होतोय, जास्त वाढवतोय. आणि आता कोरोनाला समूळ नष्ट करायचं असेल तर प्रेत पुरू नका. तर प्रेत शेवटी आमच्याच मागं आले ना. विठ्ठल विषय नाही तो माझा अभंगात, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. हे आता लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया, मुलीचा मुलगा करणं, मुलाची मुलगी करणं, बाईचा माणूस होणं, माणसाची बाई होणं, आणि आपल्यासारखा चेहरा, आपल्यासारखा कलर आपल्या मुलात उतरणं, यासाठी आयुर्वेदाचे भाग आहेत. हे फार डीप मधलं विषय. टेस्ट ट्यूब बेबी हे आताचं नाही, हे संशोधन फार पूर्वीचं आहे. सीता माता जिचा जन्म एका मडक्यातून, पृथ्वीतून ती जन्माला आली. अगस्त्य ऋषी असतील, जन्म एका मडक्यातून झाला. ट्यूबमध्ये जर बेबी जन्माला येऊ शकतो, ट्यूबमध्ये बेबी जन्माला येऊ शकतो, तर कुंभात ऋषी का जन्माला येऊ शकत नाही? आमचं अध्यात्म फार प्रगतशील आहे. विठ्ठल माणसाला एकच भीती की गेल्यानंतर लोकांनी माझ्यासाठी रडावं. काही काही लोक पहा तुम्ही, गेले का लोक म्हणते आता गावातल्या सोयरी की कोण मोडील. ही कीर्ती नाही, ही अपकीर्ती. लोकांनी ध्यानात ठेवा, पण चांगल्या मार्गाने. प्रत्येकाला भय असतं. घरात कोणी भांडो ना भांडो, 2 जणी सारख्या भांडत असतात. एक म्हणजे सासू आणि दुसरी म्हणजे मी हानू घेईन तुमच्या पुढे. तुम्ही मुंजे आहेत का? झालेलं आहे तुमचं. ताट बसावर एकदा बेटे ते मला यायला वेळ झाला, पण मी टाइमात सोडते. ताट बसा, मायकडे पहा, सगळे हसा एकदा घाला, हसारा, स्माईल प्लीज. एका दिवशी छातीत चमकून भुसकून मरून जातात, मग हसायचंही राहून जातं, सगळंच राहून जातं. ताट बसा, बेटे सावधान, असं. आणि वीर विठ्ठलाचे गाडे. आम्ही पांडुरंगाचे गळेल मळेल वाणी जीवन जगायचंच नाही आपण. विठ्ठल घरामागे 2 जणी सारख्या भांडतात, एक सासू आणि दुसरी सून. सून म्हणजे आणि सासू म्हणजे, सासू म्हणजे सारख्या सूचना, सून म्हणजे सूचना नको. लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून मुलगा लग्न झालेला तो नवरदेव सगळं जर बायकोलाच मागू लागला, अगं हे दे, अगं ते दे, अगं ते दे, अगं ते दे. नष्ट होण्याची भीती सांगते मी तुम्हाला. प्रत्येकाला भीती ते नष्ट होण्याची. हे दे, ते दे, ते दे. आईला राग येतो, आईला वाईट वाटतं. ती म्हणते 21 वर्ष मी तळ हाताच्या फोडासारखा सांभाळला, पण एका दिवसात बायकोने जिंकला. तिला आपण नष्ट झालो याची भीती वाटते. पोराच्या अंतःकरणातलं आपलं स्थान कमी झालं, आपल्याला तो विसरला की काय याची भीती सतत असते. म्हणून दोघीमध्ये सतत भांडणं होत असतात. कारण प्रेमाचा विषय एक असतो, प्रेम करणाऱ्या दोघी असतात, मध्येच त्या बिचाऱ्याचा असा सँडविच होऊन जातो, सँडविच. सून म्हणजे सूचना नको. आता लग्न झालं 1 महिना झाला तरी नवरा सगळं आईलाच मागत असेल, हिच्या सासूबाईला. आई हे दे, आई ते दे, हे दे आई, ते दे आई, ते दे आई. ती म्हणते एवढंच आई 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 करायचं होतं तर मला का आणायची घाई.
तिला वाटतं महिना झाला लग्नाला, पण नवऱ्याच्या अंतःकरणात अजून आपण जागा कमावू शकलो नाही. दोघींना भीती नष्ट होण्याची. पण कुटुंबातले भांडणं कमी करायचे असतील तर ॲडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. म्हणजे मजबुरी का ना, महात्मा गांधी होत आहे कधी कधी, पण आपल्या मजबुरीतून जर प्रपंचात सुख निर्माण होत असेल तर माणसाने थोडंसं लवतमाप घ्यायला का हरकत आहे का? सुनांसाठी सांगेल आणि सासूसाठी सांगते. माझी बहीण तिची सासूबाई आली म्हणून मी सांगत नाही बरं. तर बाकीचे पाहुणे रावळे त्या दोघीकडे पाहायचे. मी जनरली बोलते, मी कोणालाच धरून अजिबात बोलत नाही. ऐकताय का तुम्ही? सांगू का नको? तो नवरा सगळं सासूबाईकडे जर मागत असेल तर त्या सुनबाईने स्वतःची कॉलर धरावी. माझं लग्न घरातल्या त्या पुरुषाशी, त्या मुलाशी झालंय की ज्याच्यावरती घरातले सगळे प्रेम करतात. तिनं स्वतःची कॉलर उंच करावी. आणि लग्न झाल्यानंतर तो सगळं त्याच्याच बायकोला मागत असेल तर सासूबाईंनी कोपरा धरून हातात जपमाळ घेऊन स्वतःच्या पाठीवरती थाप टाकून शाब्यासकी द्यावी. करेक्ट चॉईस. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. तुम्ही दोघीच्या वैताग येऊन बसलेली गिर्हाईक दिसता इथं. मोकळ्या टाळ्या वाजवा चला. तिनं मानव परफेक्ट चॉईस, योग्य सुनबाई निवडली. आता मी हरी हरी करायला मोकळी. सगळ्या घराचा कारभार आता ही उत्तमरित्या पार पाडू शकते. विठ्ठल आम्ही नष्ट होणार याची भीती बाळगून तुकोबरायांकडे एक वर्ग गेला. आम्हाला लोक आठवणी ठेवणार नाही, आम्ही केलेलं कर्म वाया जाते, आम्ही कर्म असं करतो की ते नष्ट होण्याची भीती. त्यावेळी तुकोबराने सांगितलं, तुम्ही कर्मच असं केलं आत्तापर्यंत की ज्याला नाश आहे. मग असं कर्म का करत नाहीत की ज्याला कोणत्याच काळात नाश पावणार नाही. अभंगाचं प्रथम वा वा वा.
ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. तुम्ही असं ऐसे का हो म्हणजे असं का हो न करा काही का करत नाही. तुम्ही असं का करत नाही की ज्याला पुढे नाश असणारे. आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ते सगळं नाशिवंतच आहे. आणि त्या नाशिवंत गोष्टीची यादी तुकोबारायने दिली. माझा वेळ संपत आला. थोडक्यात पुढचा सारांश सांगते. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. आणि तुम्ही म्हणताल शास्त्र सांगते पुरुषार्थ करा पुरुषार्थ करा. पुरुषार्थ चार आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मग मोक्ष त्या पुरुषार्थाच्या अंतर्गत तुकोबारायने नाशिवंत गोष्टीची यादी सांगितली. नाशिवंत आटी प्रिया. प्रिया जर म्हटलं तर हा पत्नी म्हणजे काम नावाचा पुरुषार्थ आहे. प्रिया पुत्र. पुत्र जर म्हटलं तर हा धर्म नावाचा पुरुषार्थ आहे. प्रिया पुत्र धन. धन जर म्हटलं तर हा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग एकीकडे तुकोबाराय सांगतात नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन त्यांच्यासाठी काही करू नका. आणि एकीकडे शास्त्र सांगताय की पुरुषार्थ करा पुरुषार्थ करा. आणि मधलेच आम्ही म्हणजे आमचं नेमकं काय करावं. स्त्रिया पुत्र आणि धनासाठी आम्ही काही करावं की शास्त्र सांगते पुरुषार्थ करा ते आम्ही ऐकावं. आमची सोय काय आहे याच्या पुढचा मार्ग संतांनी सांगितलाय. स्त्री पुत्र आणि धन प्रिया पुत्र आणि धन यांच्यासाठी काही करू नका पण त्यांना घेऊन जगासाठी काहीतरी करा. बायकोसाठी केलेलं कामी येईल की नाही सांगता येत नाही पण बायकोला घेऊन समाजासाठी काही केलं तर ते निश्चित टक्के फलदायी असतं. पुत्रासाठी केलेलं फलदायी असणार की नाही कामी येतं की नाही सांगता येत नाही पण पोराला घेऊन समाजासाठी काही करताल तर ते 100% जगत हिताचं असेल. धनासाठी काही केलेलं कामी येतं की नाही माहिती नाही पण धनाला सोबत घेऊन जगासाठी काही करताल तर ते निश्चित फलदायी असेल. लग्न सगळ्याचेच होतात संसार सगळ्यांनीच केले पण आत्तापर्यंत पहा तुम्ही मला वाटतं 40-42 वर्ष झाली एकच जोडपं सगळ्या जगाचं आणि भारताच्या रक्षात राहिलं. रेमन मॅक्सेसे पुरस्कार भारत सरकारने त्यांना दिला. लग्न झालं लग्नाच्या मंडपामध्ये दोघांनी शपथ घेतली. लग्न झाल्यानंतर आपल्या 4 व्हीलर कारमध्ये बसून आपल्याला आपल्या बंगल्यात जायचं नाही तर महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा गडचिरोली त्यातला शेवटचा तालुका भामरागड आणि त्या भामरागडमध्ये माडिया गोंड या आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी लग्नातल्या मंडपातून जोडपं निघलं आणि डॉक्टर जोडपं त्या आदिवासी भागामध्ये गेलं. गेली 40 वर्ष होऊन गेली अव्याहतपणे ते जोडपं त्या आदिवासी समाजातल्या कुष्ठरोग्यांची सेवा करते. बरं तिथल्या दारिद्र्याचा अभ्यास किती करावा आम्ही. किती दारिद्र्य 18 विश्व हा शब्द सुद्धा कमी पडेल. अंग आणि लज्जास्थान जागता येईल एवढं वस्त्र सुद्धा ज्या आदिवासी लोकांना नाही. गुप्तांग जागता येईल एवढं वस्त्र नाही. सापाचे तुकडे शिजवलेले उंदीर माय सापाचे तुकडे शिजवलेले उंदीर आणि मुंग्याची चटणी हे खाद्य ज्या लोकांचं आहे त्या कुष्ठरोग्यांच्या आणि आदिवासी लोकांच्या सेवेसाठी ते जोडपं गेलं. भारत सरकारने त्यांची दखल घेतली. बाबा आमटेचा वसा त्यांनी चालवला आणि भारत सरकारच्या सगळ्या जगाच्या पुरस्कार द्यावा म्हणून अशी एकच जोडी रक्षात राहिली ती म्हणजे सौभाग्यवती मंदाकिनी आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे. प्रकाश वाटा हे त्यांचं स्वतःच्या आत्मचरित्रावरचं पुस्तक आहे. मला वाटतं चित्रपट पण निघाला तो प्रकाश वाटा म्हणून. वाचा तुम्ही तरुण मंडळी तर नक्कीच वाचा. तुमच्या वाटेवर प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. त्यातली ते घटना नमूद करतात. ते म्हणतात की ज्यावेळी आदिवासी लोकांच्या सेवेसाठी आम्ही वनात फिरायचो त्यावेळी ते आदिवासी म्हणायचे आम्हाला आमचे राम आणि सीता आले का आम्ही सुद्धा वनात वनवन फिरत होतो ना. त्यावेळी प्रकाश आमटे सांगतात मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. राम सीता वनवासी होते तसे आम्ही सुद्धा वनवासी पण कधीतरी रामाच्या सीतेला हरणाच्या कातड्याचा मोह एकदा तरी झाला होता पण माझ्या मंदाला अजून कसलाच मोह झाला नाही. अरे बायकोने नवऱ्याने बायकोची गॅरंटी देणं बस आणि बायकोने नवरीची गॅरंटी देणं. पूज्यपाठ डोंगरे महाराजांच्या मुखातले वाक्य आहेत. ज्यावेळी बायकोच म्हणत असेल माझा नवरा साधू त्यावेळी देवाला डोळे झाकून शिक्कामोर्तब करावा लागतो. त्याच्यासारखा साधू जगाच्या पाठीवरती कोणताच नसतो. ऐसे का हो न करा काही तुम्ही आम्ही प्रपंचासाठी केलं पण ते सगळे विसरणार आहेत आणि आम्हाला तर सप्त्यातच कोणी पाणी पाजिलं तर पाजिते. मला वाटतं आमची एक पुण्यतिथी झाली तर आमचे फोटो बी कोणी लावणार नाहीत घरात. आपण एवढे एसटीटी कमावल्यात. आम्ही सुद्धा 12-12 वाजेपर्यंत बुक्के लावतो म्हणजे आम्ही नारळ घेतो. तुम्ही सुद्धा एवढी वनवन करतात एवढं कमवलंय आपण.
जगत जेता सिकंदर ज्यावेळी मरणासन्न अवस्थेत 2 दिवस राहिले होते, वैद्याला विचारलं त्याने, यातलं माझ्यासोबत काही येईल का? माझं आयुष्य किती राहिले? 2 दिवस. कोणाला भेटायचं असेल, काही खायचं असेल तर सांगा, शेवटची इच्छा पूर्ण करू. माझ्या आईला भेटायचंय मला. कुठे आई? किमान 2 दिवस तरी तिला यायला लागतील. 2 दिवसात आली तरच आईला भेटू शकतात. त्याच्या पुढे आईची तुमची भेट होणार नाही. त्यावेळी जगत जेता सिकंदर अलेक्झांडर राजा काय म्हणत होता माहितीये? त्या वैद्याच्या चरणावर लोटांगण घालू लागला, अर्ध राज्य बक्षीस देतो, माझं आयुष्य फक्त 2 दिवसा एवढं वाढव, आई नाही आली तर. त्यावेळी त्या वैद्य राजाने सांगितलं, राजा अरे अर्ध काय संपूर्ण राज्य जरी माझ्या नावावर दान केलं तरी सुद्धा एका क्षणाचं सुद्धा आयुष्य मला तुझं पुढे ढकलता येत नाही. देता देवविता नेता नेवविता, हे सगळं परमेश्वराच्या हाती. त्यावेळी तो अलेक्झांडर राजा विचार करू लागला, अरे आतापर्यंत मी एवढा वनवन भटकलं, जगाला जिंकलं त्याने, म्हणून जगत जेता सिकंदर. जगावर त्याने अधिराज्य केलं. 12व्या वर्षी त्याने घर सोडलं होतं. अरे एवढं मी वनवन करत फिरलो, नीट झोपलो नाही, गोड्यावर झोपलो, गाडीत झोपलो फक्त तेवढाच झोपलो, घोड्यावर झोपलो तेवढाच झोपलो, नीट खाल्लं नाही टायमाला, नीट झोप घेतली नाही, चांगले कपडे घातले नाहीत, कशाचाच आनंद घेतला नाही, कशाचाच सुख उपभोगलं नाही. मग आत्तापर्यंत एवढे खडे गोळा केले मी, आत्तापर्यंत एवढे कागद गोळा केले मी, हे कशासाठी? यातलं जर एक कागद जर माझ्यासोबत देता येत नसेल, यातला एकही खडा जर माझ्यासोबत देता येत नसेल तर मी आजपर्यंत जगलो कशासाठी? त्यानं मारताना सांगून ठेवलं होतं, मी मरेल त्यावेळी 2 माझे हात उघडे ठेवा. जगाला कळू द्या की जगत जेता सिकंदर एवढं कमवलं. किती कोणी कमावत असेल पण शेवटी कोणाला त्यातलं एक फुटकी कवडी सुद्धा नेता येत नाही. हे जगाचं जीवनाचं अंतिम सत्य. म्हणून धनासाठी काही करू नका, धनाला घेऊन सोबत जगतासाठी काहीतरी करा, ते निश्चित कामी येईल. पुत्रासाठी करू नका. आत्तापर्यंत पुत्रासाठी अनेकांनी केले, पण पुत्राला पाठीला बांधून छातीला ढाल घेऊन या भारत देशासाठी लढणारी मर्दानी झाशीची राणी फक्त एकदा जन्माला येते. बुदेलखंड के घर बोलो से हमने तो सुनी कहाणी थी, खूप लढी मस्तानी वहतो झाशी वाली राणी थी. धनासाठी अनेकांनी केले, पण स्वतःच्या वाट्याचं धन खर्ची करून भारतातलं प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं मंदिर न मंदिर त्याचा जीर्णोद्धार करणाऱ्या आणि प्रत्येक गावागावात प्रत्येक लोकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रत्येक गावागावात 12 आणि कुंड उभारणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जगात एकदाच जन्माला येतात. वाजवा टाळ्या मी बंद करणारे आता. पुत्रांसाठी अनेकांनी केलं, पण हे हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी स्वतःच्या लेकराला स्वतःच्या बरोबरीनं घेऊन या हिंदवी स्वराज्याचे धडे देणारे छत्रपती शिवरायांसारखे एखादेच राजे जन्माला येतात. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. 1 चरण झालंय, 3 चरण सरळ सरळ म्हणते. विश्वंभरा शरणागत, हे भक्ती मार्गाला उपदेश. भूत जात वंदोनी, ज्ञान मार्गाला उपदेश. श्रुतीचे काने गाफळ, सार मूळ जाणोनी. विश्वंभरा शरणागत, भूत जात वंदोनी. आणि ज्याच्याकडे कोणताच मार्ग नाही, भैरवी अभंगाचा शेवटचे चरण. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, पुढे पुढे सारखा म्हणे पुढे पुढे काजी, तुका म्हणे पुढे काजी, तुका म्हणे पुढे काजी, तुका म्हणे पुढे काजी. वाट नाही यावरी, वाट नाही यावरी. विश्वांभरा शरणागत, विश्वांभरा विश्वांभरा शरणागत. मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या आता. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमायचं. आणि थोडे थोडे भिजले म्हणजे काय तुम्हाला मोडं फुटत येत का? भिजा ना जरा, हात वरती घ्या. चला, तिकडं राजकारणी बरे आपल्यापेक्षा, ते सभेत भिजत येत, पावसात सभा होत्यात. आपण एवढ्या कच्च्या गुरुचे आहेत का? उठू नका कोणी. जो जागा सोडील तो कायमची जागा सोडील. हात वरती घ्या आणि मोकळ्या मोठ्या प्रेमाने कॅमेरामन फोकस करो.
ज्याला उठून उभारून पावल्या काढायच्या असतील मोकळ्या मनाने भजन करू शकता तुम्ही. हसतील त्याचे दात दिसतील. हरी विठोबार कुमार हरी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. ज्ञानोबाराया माझ्या गोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या गोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.